नमस्कार मंडळी. आज पाऊस खूप जास्त असल्यामुळे ऑफिसमधून लवकर घरी आले. थोडं काम केलं, त्यानंतर देवाची पूजा वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागले. सो आज सँडविच किचनमध्ये मी तुम्हाला कारल्याची अशी रेसिपी दाखवणार आहे, की जी खाल्ल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणणारच नाही, की कारलं कडू असतं किंवा आम्हाला कारलं आवडत नाही. नक्की ट्राय करा. तर सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे त्याचे 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आणि आतल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण ह्याची स्टफिंग बनवणार आहोत. तर स्टफिंगसाठी इथे मी खोबरं, त्यानंतर थोडं दाण्याचं कूट, लसूणच्या 3-4 पाकळ्या आणि थोडे सफेद तीळ घेतले आहेत आणि मी थोडी चिंच भिजवून ठेवली आहे, कारण ह्याचा कडवटपणा बाहेर काढण्यासाठी आपल्याला ह्याच्यात थोडी चिंच टाकायची. हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यात सुके स्पाइसेस जसं लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ सर्व टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली जी कारली कट करून आपण घेतली होती, त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं व्यवस्थित असं. त्यानंतर तेलामध्ये मी इथे थोडंसं कढीपत्ता आणि लाल तिखट टाकलं आहे आणि स्टफ केलेली आपली कारली आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहेत. परतून घ्यायचंय व्यवस्थित असं आणि जो उरलेला आपला स्टफिंगचा मसाला होता, तोही आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही नाही केला ना, तरी फक्त अशी कारली फ्राय करूनही छान लागतात. पण हे मसाला टाकला तर आपण भातासोबत किंवा चपातीसोबत असं छान ग्रेव्ही खाऊ शकतो. नंतर आपलं जे चिंचेचा कोळ होता, तो आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि थोडंसं पाणी, कारण आपण कारली पहिली शिजवून नाही घेतली आहेत. सो आपल्याला पाणी ॲड करायचंय आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचंय. कारली आपण अगोदर नाही शिजवून घेतली, कारण त्याच्यातलं सगळं सत्व मग मरून जातं ते. म्हणून मी कारली कधी शिजवून घेत नाही. सो खाण्यासाठी रेडी आहेत. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत. थँक सो मच.